आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। ठाण्यातील काही भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहील। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी 26-27 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद राहील। मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये 8% वाढ करण्याचा प्राथमिक प्रस्ताव पालिका आयुक्तांना सादर। पाणीपुरवठ्यावरील वाढत्या खर्चाच्या पूर्ततेसाठी ही वाढ अपरिहार्य असल्याचा जल अभियंत्यांचा निष्कर्ष आहे। कल्याण डोंबिवली शहरामध्ये 2 जानेवारीला पाणीपुरवठा बंद राहील। उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहील। मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीमध्ये बुधवारी हवेची आता बोरिवलीमध्ये अतिवाईट हवेची नोंद झाली आहे। JNPA बंदर ते मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया दरम्यान सुरू असलेला जलप्रवास फेब्रुवारीपासून जलद होणार आहे। तासाभरातील प्रवास अवघ्या 25 मिनिटात वातानुकूलित ई-स्पीड बोटमधून करता येणार आहे। मुंबईतील 6 मेट्रो प्रकल्पांच्या कामासाठी 521 कोटींचा निधी मंजूर। कामांना गती देण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न। लसणाच्या दरात घसरण होण्यास सुरुवात। बुधवारी प्रति किलो 50 रुपयांनी दरामध्ये घसरण। किरकोळ बाजारामध्ये प्रति किलो 400 रुपयांनी लसणाची विक्री सुरू आहे। मोबाईल टॉवरद्वारे नेटवर्क पुरवणाऱ्या 11 दूरसंचार कंपन्यांनी 94 कोटींचा कर थकवलाय। वसुलीसाठी मुंबई पालिकेचं राज्य सरकारला पत्र। कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालाय। अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं उभारलेले आहेत आणि भविष्यामध्ये हानी टाळण्यासाठी कांदळवन क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील।